अँटीमायक्रोबियल ड्रग्समध्ये आता टेट्रासायक्लिन क्लोरामफेनिकॉल बॅक्टेरिया आहे, जगत आहे तो, कारण त्याच्यामध्ये कॉन्स्टंटली ते प्रोटीन बनवत आहे. जर प्रोटीन नसतील तर एन्झाईम नसेल, सर्वायवल नसेल, मल्टिप्लिकेशन नसेल. हे टेट्रासायक्लिन क्लोरामफेनिकॉल हे फॅक्टरी ब्लॉकरसारखे आहेत. टेट्रासायक्लिन ब्रॉड स्पेक्ट्रम बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक्स आहेत, म्हणजे ते मल्टिप्लिकेशनला नाही होऊ देणार, पण त्यांचं स्वतःचं किलिंग करण्यासाठी त्यांना इम्युन सिस्टम इंटॅक्ट गरजेचे आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये प्रोटीन सिंथेसिस इनहिबिट करतात आणि ते स्वतः जाऊन 30 रायबोसोमला बाइंड करतात. अमिनो असाइल TRNA ला ते ब्लॉक करतात आणि अमिनो असाइल TRNA A साईटला अटॅच होत असतं, मग ते होऊ शकत नाही. इथं टेट्राऑक्सी मिनोसायक्लिन हे सगळे येतात. ड्रग ऑफ चॉईस फॉर रिकेट्सिया क्लॅमिडिया मायकोप्लाझ्मा, त्याच्यामध्ये मेजर साईड इफेक्ट्स आहेत टीथ डिस्कलरेशन, टी फॉर टेट्रासायक्लिन, टी फॉर टीथ डिस्कलरेशन, फोटोसेन्सिटिव्हिटी, हिपॅटॉक्सिसिटी, रॅश येणार, लिव्हर खराब होणार, किडनी खराब होणार, वेस्टिब्युलर टॉक्सिसिटी. मिनोसायक्लिनमुळे जी सगळ्यात म्हातारी होती तिच्या करून पडणार आहे. क्लोरामफेनिकॉलमध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम बॅक्टेरियोस्टॅटिक हे येतं. सरांनी एक ट्रिक सांगितली होती कोणत्या बॅक्टेरियोस्टॅटिक आणि कोणती बॅक्टेरिसाइडल आहे त्याची. हे 50 रायबोसोमला बाइंड करणार क्लोरामफेनिकॉल आणि टॉक्सिसिटी असल्यामुळे त्याचं यूज लिमिटेड आहे. मेनिंजायटिससाठी गरजेचं आहे, जेव्हा बीटा लॅक्टमची अलर्जी असते पेशंटमध्ये आणि काही सिव्हिअर इन्फेक्शनमध्ये क्लोरामफेनिकॉल वापरले जाते. आता बॅक्टेरियल प्रोटीन फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये रायबोसोम असतो 30S रीडिंग डिकोडिंगसाठी आणि 50S पेप्टाइड चेन फॉर्मेशनसाठी. टेट्रासायक्लिन आहे ना बॅक्टेरियामध्ये जातो. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करत येतो तो आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये आधी प्रोटीन चॅनल्सनी येतो आउटर मेम्ब्रेनमधून, मग नंतर डायरेक्ट टेट्रासायक्लिन गोज स्ट्रेट टू 30S रायबोसोमल सबमिट आणि मग तो A साईटवरती बसतो आणि सेज नो न्यू अमिनो ॲसिड एंट्री अलाउड. नॉर्मली mRNA पासून TRNA mRNA पासून काय असतं, तिथे TRNA mRNAकडे अमिनो ॲसिड आणत असतं आणि प्रोटीन चेन अशी ग्रो होत असते. पण टेट्रासायक्लिन काय करणार, अमिनो ॲसिड TRNAच्या अटॅचमेंटला ब्लॉक करणार. ॲज अ रिझल्ट प्रोटीन सिंथेसिस होणार नाही आणि बॅक्टेरिया ग्रो करणार नाही. बट बॅक्टेरिया आर नॉट इन्स्टंटली, बॅक्टेरिया लगेच मरत नाही, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन जे प्रोलिफरेशन आहे ना ते नाही होत. देअरफॉर दे आर बॅक्टेरियोस्टॅटिक. So 30S inhibitor blocking amino acid TRNA attachment to A site. Why it doesn't harm the human cells? सिलेक्टिव्ह टॉक्सिसिटी का आहे, कारण ह्युमन सेल्स त्यांच्याकडे बॅक्टेरियल ट्रान्सपोर्ट सिस्टम नसतो टू टेक द टेट्रासायक्लिन इनसाइड. ह्युमन रायबोसोम्स 40S आणि 60S वाले असतात, 30 आणि 50 वाले नसतात. तर मग ड्रग आहे ना तो बॅक्टेरियामध्ये जाऊन त्याला मारतो. रॉंग लॉक असेल तर ड्रग तिथं त्याची चावी ते फिरणार असतं. अँटीबॅक्टेरियल स्पेक्ट्रममध्ये काय म्हणतात, टेट्रासायक्लिन्स कसे एटिपिकल बग किलर्स असतात, एटिपिकल ऑर्गॅनिझम मारतात ते. म्हणजे की वेनेवर बॅक्टेरिया बियर्ड आणि इंट्रासेल्युलर आहे तेव्हा टेट्रासायक्लिनचा विचार करायचा. व्हेरी सेन्सिटिव्ह ऑर्गॅनिझम्स जसे की रिकेट्सिया, जे की रॉकी माउंटेन स्पॉटेड फीवर कॉज करते, टायफस कॉज करते, क्लॅमिडियामध्ये ट्रॅकोमा, सिटाकोसिस आणि नॉन गोनोकोकल युरेथ्रायटिस, मायकोप्लाझ्मा जे की एटिपिकल निमोनिया कॉज करते, स्पायरोशिट्स, लाईन डिसीज, बोरेलिया, बर्डॉर्फेरी, निकॉन झालेला डिसीज आहे. अदर्स जसे की कॉलेरा, प्लेग, ब्रुसेलोसिस, ॲक्ने, H. पायलोरी, ह्या सगळ्यामध्ये आपण काय देतो, अँटीबॅक्टेरियल स्पेक्ट्रम आहे, या सगळ्यामध्ये आपण टेट्रासायक्लिन देतो. कोणते रिकेट्सियल, क्लॅमिडिया, मायकोप्लाझ्मा, स्पायरोशिट्स आणि अदर्स कॉलेरा, प्लेग, ब्रुसेलोसिस, ॲक्ने आणि H. पायलोरीमध्ये देतो. सो इफ ऑर्गॅनिझम हॅज नो प्रॉपर सेल वॉल और हाइड्स इनसाइड द सेल्स, थिंक डॉक्सिसायक्लिन. एखादा ऑर्गॅनिझम आहे, बॅक्टेरिया आहे, त्याचं प्रॉपर सेल वॉल नाही आहे किंवा तो स्वतः इंट्रासेल्युलरली जाऊन लागतो, तर त्याच्यामध्ये डॉक्सिसायक्लिन द्यायचं. मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल नसतो, क्लॅमिडियामध्ये तो इंट्रासेल्युलर राहत असतो, रिकेट्सिया सुद्धा इंट्रासेल्युलर राहत असतो आणि या ठिकाणी बीटा लॅक्टम्स फेल होतात आणि टेट्रासायक्लिन काम करतं. इथं रेजिस्टन्स कसं डेव्हलप होतं, टेट्रासायक्लिन आहे सेलमध्ये गेले, बॅक्टेरियाला स्वतःला डिफेंड करायचं, मग तो काय करणार, ड्रगची एंट्री कमी करणार. ड्रग जरी आला तरी त्याचं इफ्लक्स करणार. बॅक्टेरिया लिटरली पंप द ड्रग आउटसाइड. मोस्ट इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे या टेट्रासायक्लिनमध्ये, त्याला बाहेर घेणार. रायबोसोमल प्रोटेक्शन करणार. ड्रग आहे ना कॅनॉट बाइंड द रायबोसोम प्रॉपर्ली आणि एन्झायमॅटिक डिस्ट्रक्शन, ड्रग्स गेट इनॅक्टिवेटेड इन द बॅक्टेरिया. सो इफ्लक्स पंप असतो ना टेट्रासायक्लिनमध्ये, हा मोस्ट कॉमन रेजिस्टन्स आहे टेट्रासायक्लिन्समध्ये, म्हणजे अशा ऑर्गॅनिझम्समध्ये ज्याची तिथे टेट्रासायक्लिन जाते. क्लासिफिकेशन काय, शॉर्ट ॲक्टिंग, इंटरमिडिएट, लॉंग ॲक्टिंग. तुम्ही वेळ नाही घालवणार, त्याचं ज्यांचं लॉंगर हाफ लाईफ असतं ना त्यांचं कमी डोस लागतो आणि मग बेटर कम्प्लायन्स असतो. जसं की डॉक्सिसायक्लिन किंग आहे, कसं डॉक्सिसायक्लिन लॉंगर ॲक्टिंग आहे, त्याचा थोडासा डोस देऊन त्याचं चांगलं कम्प्लायन्स घेतो. फार्माकोकायनेटिक्समध्ये पेशंटला सांगावं लागतं की तू टेट्रासायक्लिन आहे ना दुधासोबत घेऊ नको, टेट्रापॅकमध्ये जे दूध असतं ना त्यासोबत तू टेट्रासायक्लिन घेऊ नको. असं का सांगायचं की जेव्हा ड्रग स्टमकमध्ये येतं ना तेव्हा ते आणि स्टमकमध्ये जर मी घेतलं तर मग ते कॅल्शियम पण असणार आहे. मग कॅल्शियम काय करते, टेट्रासायक्लिनला असं मिठी मारतो टाईटली आणि मग ते चिलेशन करतं आणि ड्रग आहे ना इन्सॉल्युबल बनतो. असं चिलेशन झाल्यामुळे ड्रग इन्सॉल्युबल बनतं, त्याचं ॲब्झॉर्प्शन होत नाही. सेम आयरन टॅब्लेट, अँटासिड, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम, अल्युमिनियम असतं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, बफर वन बफर ॲसिडचे अँटासिड्स आहेत बेसिकली. नंतर ना कॅल्शियममध्ये पण सगळं काय होतं की टेट्रासायक्लिन सगळ्या गोष्टींना असं मिठी मारतो, जेणेकरून की ते इन्सॉल्युबल होतं टेट्रासायक्लिन आणि ते हे ॲब्झॉर्ब नाही करू शकत, त्याचा वापर नाही होऊ शकत इन्फेक्शनला मारण्यासाठी. त्याच्यामुळे मिल्क अँटासिड्स आणि आयरन टॅब्लेट्स आपण टेट्रासायक्लिनसोबत द्यायचे नाही. एक्सेप्शन काय की डॉक्सिसायक्लिन, मिनोसायक्लिन हे लेस अफेक्टेड आहे आणि काय म्हणते टेट्रासायक्लिनची लेट द ट्रायव्हॅलेंट पॅटर्न. आता इथं दात का बरं पिवळे पडतात, कारण की टेट्रासायक्लिनला कॅल्शियम रिच टिश्यूज आवडतात. म्हणजे अशी टिश्यू देतं की कॅल्शियम खूप जास्त आहे तिथं टेट्रासायक्लिन आवडतं. आणि असे कोणते टिश्यूज आहेत जिथं कॅल्शियम आहे, आहे टीथ आणि बोन्स. मग काय होणार, तिथं जाऊन ते बाइंड करणार आणि येलो ब्राऊन टीथचं डिस्कलरेशन होणार, बोन ग्रोथ नाही होणार. त्यामुळे आपण याला प्रेग्नन्सी आणि चिल्ड्रन लेस दॅन 10 इयर्समध्ये टेट्रासायक्लिन आपण अवॉइड करत असतो. टेट्रासायक्लिन आणि कॅल्शियम परमनंट मेमरी ऑन टीथ देते, टेट्रा टीथ. डॉक्सिसायक्लिन स्पेशल काय आहे, डॉक्सिसायक्लिन लेकरांमध्ये फेवरेट असतं. जी आपण म्हातारी दाखवली होती ना डॉक्सी, तिनं लेकरांची फेवरेट आहे का बरं, कारण की ती लॉंग ॲक्टिंग आहे, हायली ॲब्झॉर्ब आहे, हायली एक्सप्रेशन आहे तिचं. रिनल फेलियरमध्ये ती सेफ आहे, कारण की बाईलमधून जाते, मग रिनलचं कामच नाही. आणि ड्रग ऑफ चॉईस फॉर लाईन डिसीज, डॉक्सिसायक्लिन लाईन डिसीजसाठी देतात हे लक्षात ठेव. आणि अँथ्रॅक्स प्रोफॅलॅक्सिसमध्ये पण देतो. सो डॉक्सी डॉक्टर्स फेवरेट. डॉक्सी जे आहे ना डॉक्टरचं फेवरेट आहे का बरं, कारण की लाईन डिसीज अँथ्रॅक्स प्रोफॅलॅक्सिसमध्ये देतो आपण, रिनल फेलियरमध्ये पण देऊ शकतो. आणि लॉंग ॲक्टिंग असल्यामुळे हायली ॲब्झॉर्बेबल असल्यामुळे त्याला सिंगल डोस आपण देऊ शकतो. नेक्स्ट ॲडवर्स इफेक्ट्स बघायचे, टीथ गेले होतात, बोन ग्रोथ होत नाही. त्याच्या जो टेट्रासायक्लिन ठीक आहे रोज, तर त्याच्यामध्ये येणार. मग पेशंट सनलाईटमध्ये जातो तर त्याचं स्किन बंद होते, फोटोसेन्सिटिव्हिटी आहे, किडनी वीक होते, कारण की ड्रग अक्युमुलेट होते, नेफ्रोटॉक्सिसिटी होते. प्रेग्नेंट वुमनमध्ये लिव्हर टॉक्सिसिटी करतो. नंतर ना हे फॅनकोनी सिंड्रोम गरजेचं आहे बरं का. जर आपण एक्सपायर झालेलं टेट्रासायक्लिन घेतलं, म्हणजे एक्सपायर झालेलं ते टेट्रापॅक घेतलं तर फॅनकोनी सिंड्रोम होणार आहे. फॅनकोनी सिंड्रोम रिनल डॅमेज होणार आहे या ठिकाणी. रिनल किडनीमध्ये असे फॅन दिसतात ना ह्याचे
कॉर्टेक्समध्ये रिनल कॉर्टेक्समध्ये असे फॅमिलीज होते फॅट मॉन सिंड्रोम रिनल डॅमेज ड्यू टू द एक्सपायर्ड टेट्रासायक्लिन मिनोसायक्लिन एंटर्स द इयर आणि वर्टायगायटेक्सला कॉज करतो बिकॉज इट अक्युमुलेट्स इन वेस्टिब्युलर ॲपॅरेटस त्याच्यामुळे हे सगळं होतं डॉक्सीसायक्लिन आणि डेमिक्रोसायक्लिन हे दोघं फोटोसेन्सिटिव्हिटी कॉज करतात एकाखाली एकच बसले होते डॉक्सी आणि डेमिक्रोसायक्लिन टेट्रापॅकमध्ये दोघे कॉलेज बसले होते ते फोटोसेन्सिटिव्हिटी कॉज करणार आहे बाहेर टेट्रासायक्लिन बॅक्टेरियास्टॅटिक अँड नॉट बॅक्टेरियासायडल याचं उत्तर बघ की मला काय वाटतं मी आन्सर देते टेट्रासायक्लिन काय करतात 30S रायबोझोम सबयुनिटमध्ये जातात आणि मग तिथे प्रोटीन सिंथेसिस होऊ देत नाहीत हां आणि ठीक आहे मग आपण जे मग त्याच्यामध्ये त्यांचं नवीन जे बॅक्टेरिया ते बनवू नाही शकतो त्याचं मल्टिप्लिकेशन नाही होऊ शकतो आणि जे करंटवाले बॅक्टेरिया आहेत ते तसंच जगतात ते त्यांच्या स्वतःची त्या प्रोटीन मशिनरी इंटॅक्ट आहे टेट्रासायक्लिन बॅक्टेरियासाठी बिकॉज दे इनहिबिट बॅक्टेरियल प्रोटीन सिंथेसिस बाय बाइंडिंग टू 30S रायबोझोमल सबयुनिट अँड ब्लॉकिंग अटॅचमेंट ऑफ द अमिनो ॲसिड tRNA टू द ए साइट जो आपण हे बघितलं होतं ना रायबोझोममध्ये ए साइट म्हणून असतो तिथं ना या अमिनो ॲसिड tRNA ला ते बाइंडिंग देते thus preventing protein formation and bacterial growth, but they do not directly kill the bacteria. Direct bacteria kill नाही करत rather ते तिथलं प्रोटीन नाही बनवून देत आणि why should tetracycline never be taken with milk किंवा antacid कारण याच्या मिल्क अँटासिडमध्ये ना कॅटाईन्स असतात जसं की कॅल्शियम मॅग्नेशियम अल्युमिनियम इव्हन आयरनसोबत सुद्धा टेट्रासायक्लिन नाही द्यायचं का बरं नाही द्यायचं कारण की ते ना चिलेशन करतं आणि ते इन्सॉल्युबल बनतं ड्रग मग ते ॲब्झॉर्ब नाही होऊ शकत बॅक्टेरियाला किल नाही करू शकणार डॉक्सीसायक्लिन रिनल फेलियरमध्ये का बरं प्रेफर्ड आहे कारण डॉक्सीसायक्लिनचं बायलेरी एक्सप्रेशन होतं असं बाईल आहे त्यामुळे किडनी जरी खराब असेल तरी पण त्याचं एक्सप्रेशन होणार आहे टेट्रासायक्लिन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं हां मी मगाशी म्हणलं होती की रायबोझोमवरती ए साईट असतो पण कसं असतं ए साईट ऑफ द mRNA रायबोझोम कॉम्प्लेक्स म्हणजे रायबोझोममध्ये mRNA आला आणि त्या दोघांच्या कॉम्प्लेक्सचा एक ए साईट असतो आपल्याला सरांनी व्यवस्थित सांगितलं होतं लक्षात ठेवा ॲडवर्स इफेक्ट्स मेक टेट्रासायक्लिन कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी अँड इन चिल्ड्रन तर तिथं ना ग्रोथ बोनची ग्रोथ नाही चांगली होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेकरांचे दात पिवळे पडतात एनामेल डिफेक्ट्स परमनंट डिस्कलरेशन आणि रिटार्डेशन ऑफ बोन ग्रोथ ओके तरी सगळं बघितलं आपण बघतोय टेट्रासायक्लिन कुठं अशा ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये की सेल वॉल चांगला नाही आहे किंवा ते इंट्रासेल्युलर आहे सेल वॉल मायक्रोप्लाझ्मामध्ये चांगली नसते आणि इंट्रासेल्युलर ग्राम पॉझिटिव्ह कोण क्लॅमिडिया आणि रिकेट्स आहेत आणि आपण लाईन डिसीजमध्ये देतो लाईन डिसीज पायरोची बर्डेला बोर्डेटेला बर्बरफेरीने कॉज केलेला असतो आणि डॉक्सीसायक्लिन रिनल फेलियर सेफ आहे टेट्रासायक्लिन 30S ला जाऊन बाइंड करतं मॅक्रोलाइट क्लोरामफेनिकॉल 50S ला करतं देन मॅक्रोलाइट्समध्ये कोण येतात नाही एजिथ्रोमायसिन इरिथ्रोमायसिन देन स्पेशल एडीआर टीथ स्टेनिंग फोटोसेन्सिटिव्हिटी मिनोसायक्लिन आहे ना त्या बाईला चक्कर येत असते लहान बाई ना तिला चक्कर येते एक्सपायर्ड टेट्रासायक्लिन घेतल्याने फॅन्कोली सिंड्रोम कसा होतो ते बघून घेता आणि हे पण माहिती तर नेक्स्ट बघायचं आहे क्लोरामफेनिकॉल आणि ग्लायसाइल सायक्लिन्सला ना आपण आयजेल सायक्लिन पण म्हणतो आयजेल सायक्लिन आपण दुसऱ्या प्रॅक्टिकल प्रोटीन फॅक्टरीमध्ये गेलो आहे आता आधी आपण 30S वाला पार्ट बघितला होता नाव इमॅजिन अनदर ड्रग एंटरिंग अँड अटॅकिंग अ डिफरंट मशीन दिस टाइम द टार्गेट इज 50S रायबोझोमल सबयुनिट पण आधी क्लोरामफेनिकॉल बघण्याच्या आधी टायजीसायक्लिन बघत टायजीसायक्लिन आहे ना हे दुसरं त्याचं नाव बघ ग्लायसाइल सायक्लिन आणि मिनोसायक्लिनचं ॲनालॉग आहे म्हणजे मिनोसायक्लिनसारखंच आहे टायजीसायक्लिन 30S इनहिबिटर आहे व्हेरी ब्रॉड स्पेक्ट्रम आहे तो MRSA DRE वॅन्कोमायसिन रेजिस्टंट एंटेरोबॅक्टेरियामध्ये पण हा ॲक्टिव्ह असतो एंटेरोकोकाय आणि आयडीने देतात सुडोमोनास रेजिस्टंट आहे क्लोरामफेनिकॉल बघ ब्रॉड स्पेक्ट्रम आहे बॅक्टेरियोस्टॅटिकच अँटीबायोटिक आहे 50S इनहिबिटर आहे एक्सलेंट फॉर CSF पेनिट्रेशनमध्ये क्लोरामफेनिकॉल CSF पेनिट्रेशन करतो नंतर मेनिंजायटिसमध्ये देतो आपल्याला जेव्हा की बीटा लॅक्टम ॲलर्जी असते किंवा सिव्हिअर इन्फेक्शन्स असतात आणि डेंजरस टॉक्सिसिटीज बोन मॅरो सप्रेशन होतं हे प्लास्टिक अनिमिया आणि ग्रे बेबी सिंड्रोम होतो क्लोरामफेनिकॉलमुळे राम हा बेबी असतो त्याने क्लोरीन खातो आणि फेविकॉल खातो राम ठीक आहे आणि त्याचं ग्रे होतो सायनोसिस होतो त्याला आधी अपग्रेडेड टेट्रासायक्लिन बघूया टायजीसायक्लिन हे टेट्रासायक्लिन आहे त्याला पॉवरफुल अपग्रेडेशन झालं त्याचं बॅक्टेरिया डेव्हलप रेजिस्टंट बॅक्टेरिया त्याच्यामध्ये लेस एंट्री करतो म्हणजे त्याची ड्रग आहे ना म्हणजे बॅक्टेरियाने डेव्हलप केलं रेजिस्टन्स मग बॅक्टेरिया त्याची एंट्री करू देत नाही ड्रगला बाहेर फेकतो मग सायंटिस्टने काय टायजीसायक्लिन बनवलं सुपर टेट्रासायक्लिन आहे तो पण 30S ला बाइंड करणार मोस्ट स्ट्रॉंगली दॅन टेट्रासायक्लिन सो इव्हन रेजिस्टंट बॅक्टेरिया स्ट्रगल टू एस्केप टायजीसायक्लिन टेट्रासायक्लिन विथ मसाला आहे ठीक आहे म्हणजे तो ना डिश ठेव करणार आहे आणि कवर्स डेंजरस रेजिस्टंट बग्स लाईक MRSA VRE आणि मल्टीड्रग रेजिस्टंट स्ट्रेप्टोकोकस ऑल्सो कवर्स ॲनारोड्स H इन्फ्लुएन्झा आणि इकोला बट सुडोमोनास रेजिस्टंट आहे आणि प्रोटियस रेजिस्टंट आहे सुडोमोनास प्रोटियसला मारत नाही कॉम्प्लिकेटेड स्किन इन्फेक्शन इंट्राब्डोमिनल इन्फेक्शनमध्ये आपण देतो IV मध्येच देतो मेजर साईड इफेक्टचा नाझिया वॉमिटिंग आहे देन ॲडव्हान्टेज सेफ इन रिनल फेलियर करण्याचं बायलेरी एक्सप्रेशन होतं सेम ॲज फॉर टेट्रासायक्लिन नेक्स्ट आता क्लोरामफेनिकॉल बघायचा आधी आपण बॅक्टेरियल रायबोझोम बघित असा लाईक कन्वेअर बेल्ट म्हणून त्याला इमॅजिन करू मी तिथं ना 30S जो आहे ना मेसेजला वाचत असतो आणि 50S जो आहे तर तो अमिनो ॲसिड्सला जॉईन करत असतो प्रोटीन बनवण्यासाठी ठीक आहे मग क्लोरामफेनिकॉल काय करणार ह्या 50S रायबोझोममध्ये जाणार आणि तिथं बसणार आणि तिथं पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन होऊ देणार नाही मग करणार प्रोटीन चेन एलॉंगेट नाही होऊ शकणार प्रोटीन बनवू नाही शकणार त्याच्यामुळे ना बॅक्टेरियोस्टॅटिक आहे ते सध्याच्या बॅक्टेरियाला किल नाही करत पण ते पुढचे बॅक्टेरिया जन्म देत नाही कारण की तिथं त्याला सर्वाइव्ह करायला ते प्रोटीन एन्झाईम्स देत नाही बस बॅक्टेरियोस्टॅटिक बट फॉर H इन्फ्लुएन्झा कॅन बिकम बॅक्टेरिसायडल का बरं हे बघून घे तर हे पाहिलं H इन्फ्लुएन्झासाठी क्लोरामफेनिकॉल जो आहे ना बॅक्टेरिसायडल बनू शकतो क्लोरामफेनिकॉल टॉक्सिक काय आहे बेसिकली जो ह्युमनचा मायटोकॉन्ड्रिया आहे ना तो एन्शियंट बॅक्टेरियापासून इव्हॉल्व झालेला आहे आपल्याला माहिती बॅक्टेरिया आणि आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये कॉमन फीचर काय की त्यांच्यामध्ये रायबोझोम सेम असतात त्यांच्या रायबोझोम्स रिसेंबल बॅक्टेरियल रायबोझोम आणि क्लोरामफेनिकॉल ॲक्सिडेंटली ब्लॉक्स द ह्युमन मायटोकॉन्ड्रियल प्रोटीन सिंथेसिस सुद्धा स्पेशली इन द बोन मॅरो म्हणजे बोन मॅरोचे सेल्स आहेत आणि तिथल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये हा क्लोरामफेनिकॉल जातो आणि तिथल्या 50S ला बाइंड करतो आणि मग तो प्रोटीन सिंथेसिस होऊ देत नाही त्याच्यामुळे टॉक्सिसिटी सिव्हिअर आहे सिंगल कन्सेप्ट एक्सप्लेन्स ऑल द मेजर टॉक्सिसिटी ड्यू टू मायटोकॉन्ड्रियल 70S इनहिबिशन 70S कोणापासून बनलेला असतो 30 आणि 50S पासून बनलेला असतो ओके देन क्लिनिकल युजेस काय इथे क्लोरामफेनिकॉल ब्रेनला काय इंटर करते मेनिंजायटिसमध्ये इन्फेक्शन असतं ब्रेन मेनिंजेसमध्ये मेनी अँटीबायोटिक्स ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस नाही करू शकत पण क्लोरामफेनिकॉल आहे ना CSFला ब्युटिफुली एंटर करते म्हणजे इझिली करते त्याच्यामुळे त्याला ना मेनिंजायटिस दॅट इज कॉज्ड बाय H इन्फ्लुएन्झा देन
एच इन्फ्लुएन्झी होतं बरं का, हिमोफिलस इन्फ्लुएन्झीसाठी ते बॅक्टेरिसाइड आहे. तर मग एच इन्फ्लुएन्झी, एन मेनिंजायटिस, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया याच्यामध्ये आपण देतो क्लोरामफेनिकॉल, स्पेशली वेन पेशंट इज ॲलर्जिक टू बीटा लॅक्टम. आजकाल कमी वापरलं जातं कारण की थर्ड जनरेशन सेफॅलोस्पोरिन, स्ट्रेप्टोझाइन, सिफोटाक्झाइन हे सेफर आहेत. ते ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करतात. टायफॉइड फीवरमध्ये पण देतो आपण. अर्लियर ड्रग ऑफ चॉईस होता, पण आता काय झालं, टॉक्सिसिटी रेजिस्टन्स डेव्हलप झाला, सो यूज डिक्लाइन. बट नाव समटाइम्स इंटरेस्ट रिटर्न्स बिकॉज रेजिस्टन्स जीन्स आर reduced. Current preferred drugs are ciprofloxacin, ceftriaxone, and cefotaxime. Anaerobic infections can be used in brain abscess, pelvic infection, but nowadays metronidazole and clindamycin preferred. Eye infections used topically for conjunctivitis, ear infection systemically, good ocular penetration, endophthalmitis. नंतर फार्माकोकायनेटिक्समध्ये rapid oral absorption आहे, ब्लड ब्रेन बॅरियर CSF ला क्रॉस करतो, लिव्हर मेटाबॉलिझम करतो. हां, आधी आपण टेट्रासायक्लिनचं ना बायलेरी एक्सक्रिशन बघितलं होतं. एक्सक्रिशनचं होते आणि इथं युरिनरी आहे आणि ना इथं मेटाबॉलिझम काय एवढं नव्हतं त्याचं, पण इथं मेटाबॉलिझम आहे लिव्हरमध्ये ग्लुकोरॉनिडेशन करून आणि त्याचा हाफ लाईफ 3 ते 5 मिनिट आहे. इम्पॉर्टंट गोष्ट काय की युनिट्स आहेत ना त्याला प्रॉपरली मेटाबॉलाइज करू शकत नाही, प्रॉपरली ग्लुकोरॉनिडेशन करू देत नाही. त्याच्यामुळे दॅट क्रिएट्स अ नाईटमेअर फॉर बेबीज अँड दॅट इज फॉर बेबी नोन एज राम. सो आणि तो कसं सायनोटिक होतो, ग्रेश दिसायला लागतो, सो ग्रे बेबी सिंड्रोम डेव्हलप होतो. ॲडवर्स इफेक्ट्स काय, इमॅजिन क्लोरामफेनिकॉल एंटरिंग बोन मॅरो फॅक्टरी, मग तिथं तो हे नाही करू शकणार, सेल्स नाही बनवू शकणार आणि सडनली वर्कर्स कोलॅप्स, ब्लड प्रोडक्शन स्टॉप्स, डोस डिपेंडेंट बोन मॅरो सेपरेशन, बोन मॅरो बिकम्स लेझी. ॲज अ रिझल्ट आरबीसी कमी होतात, अनिमिया होतो, डब्ल्यूबीसी कमी होतात, ल्युकोपिनिया होतो, प्लेटलेट कमी होतात, त्यामुळे ब्लिडिंग थ्रोम्बोसाइटोपिनिया होतो आणि ब्लिडिंग टेंडन्सी वाढते. गुड न्यूज काय आहे की रिव्हर्सिबल आफ्टर स्टॉपिंग द ड्रग आणि अकर्स वेन हाय डोस आणि prolonged use is there. Aplastic anemia rare but deadly. Unlike the previous toxicity, not dose dependent, not predictable and not irreversible, but it can and not predictable and it is irreversible. म्हणजे रिव्हर्स नाही करू शकत and can happen even after single dose आणि आय ड्रॉप्स. हे प्रेडिक्टेबल सुद्धा नाही एप्लास्टिक अनिमिया. सिंगल आय ड्रॉप सिंगल डोस दिल्याने हे होतं. दॅट्स वाय क्लिनिशियन्स आहेत ना क्लोरामफेनिकॉलला फिअर करतात. रेअर बट डेडली असते एप्लास्टिक. एक्झाम लाईन इडिओसिंक्रॅटिक्स ॲप्लास्टिक अनिमिया. आपण ह्या रामाला घाबरायचं आहे ॲज अ डॉक्टर. ग्रे बेबी सिंड्रोम, न्यूबॉर्न आहे, लिव्हर एन्झाईम इमॅच्युअर आहे, किडनी इमॅच्युअर आहे, त्यामुळे बेबी व्यवस्थित त्याचं ग्लुकोरॉनिडेशन नाही करू शकत, ड्रग अक्युमुलेट होतो, बेबी ना असं सायनोटिक दिसतो, ग्रे स्किन होते, वॉमिट करतो, त्याचं टेम्परेचर कमी होतं, देन पुअर फीडिंग काही खात नाही, त्यानंतर काय होतं कार्डिओव्हास्क्युलर कोलॅप्स पण होतो आणि हे पर्टिक्युलर हे ग्रे बेबी सिंड्रोम सीन इन क्लोरामफेनिकॉल. देन ड्रग इंट्रॅक्शन क्लोरामफेनिकॉल हे CYP एन्झाईम इनहिबिटर आहे. सो तो कोणता ह्याचं टॉक्सिसिटी करणार आहे, मॉर्फिनची टॉक्सिसिटी करून ते सिव्हिअर रेस्पिरेटरी डिप्रेशन कॉज करेल, क्लोरप्रोपॅमाइडचं टॉक्सिसिटी करून हे हायपोग्लायसिमिया करेल, वॉरफेरिनला वाढ होऊन ते ब्लिडिंग करेल. क्लोरामफेनिकॉल दॅट स्लोज द ड्रग मेटाबॉलिझम. हे सगळे जे आहेत ना हे सगळे ड्रग्स आहेत ना ह्या एन्झाईम मेटाबॉलाइज करत असतात. एन्झाईम काम नाही केलं तरी सगळे वाढतील आणि ते सगळ्या गोष्टी होणार आहेत. इथं क्लोरामफेनिकॉलचा टॉक्सिक टू ह्युमन का, डोस डिपेंडेंट मॅरो सेपरेशन वर्सेस एप्लास्टिक अनिमिया, ग्रे बेबी सिंड्रोम, क्लोरामफेनिकॉल युजफुल इन मेनिंजायटिस, डिफरन्शिएट टेट्रासायक्लिन अँड क्लोरामफेनिकॉल. मी दाखवते, बघून